बहुतेक गेल्या क्लासमध्ये तुम्ही होता, बहुतेक होता तुम्ही. आपला उष्णता धडा पूर्ण झालाय. हं. उष्णता धड्याची आपण उदाहरणं वगैरे पण पाहिलेली होती, गणितं सोडवली. उष्णता धडा आपला पूर्ण झालाय. तर आज आपण नवीन धडा चालू करणार आहोत. अच्छा, आज खडकीची मुलं थोडं वेगळ्या फॉर्मेशनमध्ये बसलेत. ओके, ठीक आहे. चला. खडकीच्या मुलांना माझा आवाज येत असेल तर हात वर करा. ओके, ग्रेट. मी सगळ्यांना दिसतेय मुलांनो? मी सगळ्यांना शेवटी बसलेत मुलांना त्यांना मी दिसत असेल तर हात वर करा. ठीक आहे. गुड, गुड. ओके. चला, तर आज आपण नवीन धडा चालू करणार आहोत. पुढचा आपला धडा. थांबा मी तुमचं पुस्तक शेअर करते. पुस्तकात बघून सांगा बरं, उष्णता धड्यानंतर पुढचा कोणता धडा आहे? मुलांनो, उष्णता धड्यानंतरचा कोणता धडा आहे? प्रकाशाचे अपवर्तन आहे ना? चेक करा एकदा. बघा, प्रकाशाचे अपवर्तन हाच धडा आहे आपल्या उष्णतेच्या नंतरना. मुलांनो, आता की नाही आपले ऍक्च्युअल मध्ये मोठे मोठे जे दोनच धडे राहिलेत, प्रकाशाचे अपवर्तन आणि भिंगी आणि त्यांचे उपयोग. तर मला वाटतं आपल्या ह्या महिन्याच्या संपेपर्यंत व्हायला पाहिजेत धडे. पण बघूया, जर नाही झाले तर काही क्लास आपण फेब्रुवारीमध्ये पण घेऊ. तेवढीच तुमची उजळणी होऊन जाईल आणि काय काय गोष्टी समजल्या नसतील तर त्या पण तुम्हाला क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर मला सांगा, शाळेमध्ये तुमचा हा धडा शिकवून झालाय का? कोणाकोणाचा झाला हा धडा शिकवून शाळेमध्ये? झाला? बरं, ठीक आहे. मग मी काही प्रश्न विचारेल तर त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत मुलांना. थांबा, आता मी स्क्रीन काढते कारण मला आता तुम्हाला बघायचं आणि तुमची उत्तरं ऐकायचीत. मला अपवर्तन म्हणजे काय कोण सांगेल? अपवर्तन म्हणजे काय हे कोण सांगेल? अपवर्तन काय असतं? लवकर लवकर, आपला क्लास ऑलरेडी लेट चालू झालाय. देव मोगरा, स्कूलचा कॅमेरा ऑफ आहे. जर पॉसिबल असेल तर प्लीज कॅमेरा चालू करा म्हणजे मला मुलं दिसतील. अनम्यूट करून, अच्छा कोणाला माहिती अपवर्तन काय असतं हात वर करा. हा बेटा, मग एक जण कोणीतर पुढे येऊन अनम्यूट करून सांगा ना, लाजण्याची काहीच गोष्ट नाही याच्यात. मुलींनो, मागून ज्यांनी 2-3 मुलींनी हात वर केले, अनम्यूट करा, पुढे येऊन सांगा काय आहे उत्तर लवकर. असं आपला कसा सिलेबस होणार? बरं, मी सांगते. बघा, गेल्या वेळी मी तुम्हाला एक्सप्लेन, अच्छा हा नाही, हा वाला टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन नव्हता केला. हा मी प्रकाशाशी संबंधित तुमचं पहिल्यांदाच घेते. प्रकाशाची आपली जी किरण आहेत सूर्याची, ती कुठल्या पृष्ठभागावर पडतात त्याच्यावर अवलंबून असतं की प्रकाशाचं परावर्तन होईल की अपवर्तन होईल की प्रकाश शोषला जाईल. आता बघा, तुम्ही दोन्ही पण शाळांची जी मुलं आहेत, खडकीचे आणि शहाडाचे, तुमच्या आसपास बघा, तुमचे स्वतःचे कपडे, भिंती, इथे ना प्रकाशाचं परावर्तन होतंय ना प्रकाशाचं अपवर्तन होतंय. बरोबर आहे? प्रकाश परावर्तित पण नाही होतंय. तुमचा चेहरा दिसतो का भिंतीमध्ये तुम्हाला? प्रतिमा नाही दिसत, आरशात दिसते तशी. दुसरी गोष्ट, जसं काच असेल, खिडकीची काच, त्या खिडकीच्या काचेच्या आरपार आपल्याला दिसतं, तसं ह्या भिंतीच्या आरपार पण नाही तुम्हाला दिसत. म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन पण नाही होतंय. मग इथे काय होतंय? तर इथे प्रकाश शोषला जातोय, इथे प्रकाशाचे शोषण होतंय. तर ह्याच्याबद्दल नंतर तुम्ही मोठ्या क्लासेसमध्ये, जर तुम्ही सायन्स घेतलं तर अजून वरती पुढच्या क्लासेसमध्ये तुम्ही ते शिकाल. पण आता आज आपण टोटली एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, ते म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. अपवर्तन म्हणजे साध्या सोप्या भाषेत अशा काही वस्तू असतात ज्याच्या आरपार आपण बघू शकतो, म्हणजे प्रकाश त्याच्या आरपार जातो. आता सोपा प्रश्न विचारते, कमीत कमी त्याची तर मला उत्तर द्या.
वस्तूंची अशी नावं द्या ज्याच्या आपण आरपार बघू शकतो, म्हणजे ज्याच्यातून प्रकाशाचं अपवर्तन होतं. सांगा बरं. हा काय? अरे 3-4 जण एकत्र बोलताय, मला कळतच नाही. आरसा, आरशामध्ये तर परावर्तन होतंय. पिशवी, आरशाच्या पिशवी, प्लास्टिकची पिशवी. ठीक आहे, बरोबर. अजून खडकीचे विद्यार्थी जरा एक दोन ग्लास, काच, ग्लास, बरोबर. वाटकी बरं. आता हा चष्मा पण बरोबर. अच्छा, आता ना शहाडाच्या मुलांना मी म्यूट केले. थांबा, मला आता खडकीच्या मुलांशी बोलायचंय. एक जण कोणीतरी पुढे या, अनम्यूट करा आणि उत्तर द्या मुलांनो. तुम्ही एकाच जागेला बसून राहिलाय. एक जण या, अनम्यूट करा आणि उत्तर सांगा. सोपा प्रश्न विचारलाय मी. कोणत्या वस्तूंचे आपण आरपार बघू शकतो? लवकर लवकर कोणीतरी. मुलींमधून जी फर्स्ट मुलगी आहे किंवा मुलांमधून जो फर्स्ट मुलगा आहे, लवकर येऊन अनम्यूट करा आणि सांगा कुठल्या वस्तूचे आपण आरपार बघू शकतो. लवकर, मी वेट करते मुलांनो. लवकर लवकर. मी जर शाळांना मार्क्स देणार असेल ना, तुम्हाला कसे मी मार्क्स देणार? कोणती शाळा ऑनलाईन एकदम, कोणत्या शाळेची मुलं ऑनलाईन एकदम ऍक्टिव्ह असतात, सांगितलेलं लगेच ऐकतात. मी जेव्हा की सांगितलं फर्स्ट मुलगा किंवा फर्स्ट मुलगी, तुम्ही हल्ला दोघे पण समोर कोणीच नाही आलं. आणि हे आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड होते. हा सांगा. हा, कोणत्या वस्तू आहेत त्याच्या आपण एक जण मग मी सांगते. मी तुम्हाला म्यूट केलंय कारण खूप गोंधळ होते, मला काहीच कळलं नाही. बघा, काच आहे. मॅडम पाणी. हो, व्हेरी गुड. मी ते सांगणार होते. पाणी, पाणी पण आहे. पाण्याच्या पण आपण आरपार बघू शकतो, अगदी स्पष्टने पण बघू शकतो. त्याच्यानंतर काच आहे. पारदर्शक प्लास्टिक आहे, बरोबर आहे. अजून एक गोष्ट आहे माहितीये, जे आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आपल्याला दिसत नाही. काय? हवा. हवा सुद्धा. ठीक आहे. हवा, आपल्या आसपास जी हवा आहे ना, हवेमधून पण प्रकाशाचं अपवर्तन होतं. हवा खूप विरळ माध्यम आहे, पण तरी पण माध्यम आहे ना. आसपास आपल्या हवेमधून पण प्रकाश जो आहे तो आरपार जातो. ठीक आहे. तर चला, आज प्रकाशाचं अपवर्तन अजून आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि गेल्या वर्षी प्रकाशाचे परावर्तन धडा होता, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आरसे शिकलाय 9वी मध्ये, गोली आरसे वगैरे, राईट. तर त्याच धड्याचे आत्ताचे 2 धडे पुढचा भाग आहे बरं का मुलांनो. प्रकाशाचे परावर्तन जे गेल्या वर्षी शिकलेला, त्याचा पुढचा भाग हा प्रकाशाचे अपवर्तन आहे. आणि त्याचा पुढचा भाग हे भिंग आणि भिंगांचे उपयोग आहे. तर गेल्या वर्षीचा धडा आठवत नसेल तर 9वीची मुलं असतील तुमच्या शाळेमध्ये, एकदा फक्त पुस्तक घेऊन त्या धड्याची पानं पलटून बघा, थोडं तरी आठवेल. ठीक आहे. तर आता प्रकाशाचे अपवर्तन मुलांना कुठे कुठे घडतं तुम्हाला माहितीये? आपल्या आसपास हे ऑलरेडी घडतंय. तुमच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये जिथे राहताय, तुमच्याकडे काचेचा एखादा ग्लास असेल का पाणी प्यायचा? हात वर करा, असेल तर हात वर करा. आहे ना? ठीक आहे. तर आज आपला क्लास संपल्यावर मधल्या सुट्टीत थोडीशी 5 मिनिटं काढून काय करायचंय, काचेचा ग्लास मागून घ्यायचंय, त्याच्यात पाणी भरायचंय आणि त्याच्यात एक पेन्सिल ठेवायचे आणि त्या ग्लासला ना असं समोर पकडून, बरोबर डोळ्याच्या समोर पकडून बघायचंय. माहितीये तुम्हाला, जाणवेल अरे पेन्सिल तुटली,
काचेतून बघितलं असं वाटेल तरी पेन्सिलच तुटली असं जाणवेल. तर पेन्सिल तुटल्यासारखी दिसते त्या. आणि हा ग्लास पूर्ण नाही भरायचा, अर्धा भरायचा. तर अर्धा पाण्याचा ग्लास भरलाय ना, त्या पाण्याच्या त्या पातळीपासून खाली पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. तर का बरं असं झालं? कारण प्रकाशाचं अपवर्तन होतंय. अजून कुठे कुठे होतं प्रकाशाचं अपवर्तन? सकाळी सकाळी आपण बघा आंघोळीसाठी बादलीमध्ये पाणी भरून घेतो. सगळेजण घेतात? हात वर करा. हा. पाणी भरल्यावर पाणी भरल्यावर तुम्ही पाण्याला बादलीला वरतून बघितलं ना, तर असं वाटतं की बादलीचा जो तळ आहे ना, तो वर आला आणि बादली छोटी झाली. असं कोणी कोणी बघितलंय? असं कोणाकोणाला भास झाला, अरे बादलीचा तळ वर उचलल्यासारखा दिसतोय मोकळ्या मॅडम बादलीपेक्षा. आवाज नाही येत आहे. माझा आवाज नाही येते? कोणाकोणाला माझा आवाज नाही येते मॅडम ऐकायला आवाज. येतो? कोणाला माझा आवाज स्पष्ट ऐकायला येतो? हात वर करा. मॅडम आवाज नाही येत आहे. अरे खडकीच्या मुलांना माझा आवाज जातोय. बरं ठीक आहे, हात खाली करा. शहाडाचे स्कूल, आता येतोय आवाज? तुमच्याकडून काहीतरी बटन दाबलं गेलंय. मॅडम आवाज नाही येत आहे. चॅट मध्ये मी मेसेज टाकलाय, मेसेज चॅट मध्ये मेसेज बघा. ठीक आहे, आता येतो आवाज? ठीक आहे, ते परत रिजॉईन करतील. तर आपण कोणते कोणते, आता येतोय आवाज मुलांनो? तुमच्याकडून कुठलं तरी बटन दाबलं गेलेलं, म्यूट झालेलं तुमचं. माझ्याकडून नाही, तुमच्याकडून बटन दाबलं गेलेलं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तर प्रकाशाचे अपवर्तन आपण कुठे कुठे बघतो? प्रकाशाचे अपवर्तन आपण सगळीकडे बघतो जवळजवळ. एक तर पाण्याचं उदाहरण दिलं मी. तर कोणी कोणी हे बघितलंय की बादलीचा जो तळाचा भाग आहे तो असा उंच दिसतो पाणी भरलेला असताना, आणि बादली मोकळी असताना तो बरोबर दिसतो. कोणी कोणी हे अनुभवलंय की पाणी भरलेली बादली छोटी वाटते? नसेल अनुभवलं तर आज आंघोळीला सकाळी उद्या बसाल ना, त्यावेळी बघायचंय की बादलीचा तळ कुठे दिसतोय, आणि बादली मोकळी केल्यावरती बादली मोठी वाटते आतून. ठीक आहे, हे पण प्रकाशाचं अपवर्तन आहे. अच्छा, रात्रीचे तारे बघायला कोणाकोणाला आवडतं? हातवर करा. रात्रीच्या आकाशात तारे बघायला कोणाकोणाला आवडतं? व्हेरी नाईस, हात खाली करा. सगळ्यांनाच आवडतं, पण मी विचारलं, काही जणांना नसतो इंटरेस्ट. अच्छा, मला सांगा मुलांनो, लुकलुकणारे तारे कोणाकोणाला आवडतात? असे छान छान लुकलुकतात नुसते ते कोणाकोणाला आवडतात? खडकीच्या शाळेतून कोणालाच लुकलुकणारे तारे नाही आवडत? हा, पण माहिती तुम्हाला मुलांनो, हात खाली करा आता. तारे लुकलुकतच नसतात. म्हणजे जो तारा आहे तो असा मोठा चमकतोय मग छोटा चमकतोय असं नसतं. तसं आपल्याला जाणवतंय, त्याचं पण कारण हे प्रकाशाचं अपवर्तन आहे. ठीक आहे, तर मग काय होतंय नक्की प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये, एक एक करून आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला, आता तुम्हाला जर माझी स्क्रीन मोठी दिसत असेल तर स्क्रीनवरती बघा. मोठी नसेल दिसत, स्पष्ट नसेल दिसत, तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा आणि ऐका मात्र माझं. बघा पुस्तकात आणि ऐका माझं. ठीक आहे, तर प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये आपण काय काय बघणार आहोत? प्रकाशाचं अपवर्तन काय आहे, अपवर्तनाचे नियम कोणते कोणते, अपवर्तनांक काय आहे. हे अपवर्तनांक खूप गरजेचे आहे बरं का, म्हणजे महत्वाचे. ह्याच्यावरती गणित येणार तुम्हाला. ह्या धड्यात थोडीशी गणित आहेत. आणि मग प्रकाशाचे आपण अपस्करण काय असतं ते पण बघणार आहोत. ठीक आहे, चला. तर आता हे सगळं जे सांगितले ना, कृती वगैरे, हे मी तुम्हाला ऑलरेडी आता एक्सप्लेन केलंय. ते स्वतःहून तुम्ही करून बघायचंय. ठीक आहे, अच्छा. आता ना आपण काय करणार आहोत मुलांनो, हे ते जे दिले ना, आपण काय घेणार आहे, काचेची छोटीशी लादी घेणार आहे. आणि काचेची जी लादी आहे ना, त्या काचेच्या लादीमधून प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं. आता काच तुम्हाला माहितीये पारदर्शक असते, प्रकाश आरपार जाणार आहे.
तर काचेच्या लादीमधून प्रकाश कसा आरपार जातो ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे पहिल्या भागामध्ये ह्या धड्याच्या. पण ह्याचा ना तुम्हाला प्रयोग पण असेल. अच्छा, मला सांगा, तुमचा हा धडा शिकवून झालाय, तर तुमच्या शाळेमध्ये हा प्रयोग करून दाखवलाय कोणी? काचेची लादी खरं खरं तुम्ही बघितलीये का? नाही बघितलीये. खडकीच्या शाळेमध्ये पण हा प्रयोग नाही झालाय करून मुलांनो? झाला असेल तर हात वर करा. नाही झाला. अरे, झालाय. मुलं हात वर करतात, मुलींचा एकीचा पण हात वर नाहीये. अच्छा, झालाय तुमच्या शाळेमध्ये हा प्रयोग करून. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अच्छा, मी काय करेल ना, शहाडाच्या स्कूलसाठी एक तुमच्या बरोबर ना मुलांनो व्हिडिओ लिंक शेअर करेल. हं? ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या मीटिंगची लिंक येते ना, त्याच ग्रुपमध्ये संगीता मॅमला सांगून व्हिडिओचा लिंक पाठवायला सांगेल. तो लिंक तुम्ही क्लिक करून त्याला बघून घ्या, की प्रयोग हा कसा करतात प्रयोगशाळेमध्ये. म्हणजे जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते कसं हाताने स्वतःच्या करून बघायचं. ठीक आहे. चला, तर आता पुढच्या भागावरती आपण जाऊया. तर आपण काय करणार आहे, काचेची लादी घेणार आहे आणि त्या लादीवरती काय करणार आहे आपण, त्या लादीच्या आसपास पिना वगैरे रोवून एक प्रयोग करणार आहे. त्याच्यासाठी जो मी तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करेन. आता ना पुढे काय होतंय, बरं थांबा, मी माझा ना व्हाईट बोर्ड ओपन करेपर्यंत मला तुम्हाला ना हे एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या वर्षी तुम्हाला प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम होते. कोणाकोणाला आठवते परावर्तनाचे नियम? प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम होते. असे आपण एक आरसा आडवा काढलेला, त्याला स्तंभिका होती, स्तंभिकेकडे एक आपातिक किरण होता, दुसरीकडे परावर्तित किरण होता. ती आकृती आठवते? सांगा मला. कोण सांगेल? प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय होते? बरं, मी पहिला नियम सांगते. पहिला नियम मी सांगते आणि दुसरा नियम सोपा आहे, तो तुम्हाला आठवून मला सांगायचा आहे. पहिला नियम होता बघा, स्तंभिका, आपातिक किरण आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हा पहिला नियम होता. आठवते? आता दुसरा नियम सांगा. स्तंभिका, इकडून येणारा आपातिक किरण आणि इकडून असं परावर्तित होणारा परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हा पहिला नियम होता. दुसरा नियम काय होता? आपातिक कोण आणि परावर्तित कोणाशी संबंधित होता दुसरा नियम? आठवतोय? काय होता तो? नाही आठवत आहे? अरे, असं कसं चालेल, पुढे पाठ मागे सपाट. आपातिक कोण आणि परावर्तित कोण दोन्ही समान असतात. I इज इक्वल टू आर. I बरोबर आर. आठवते? आता 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 तरी आठवलं का? कोणाकोणाला आठवलं? हातवर करा आठवलं असेल तर. वाईट अवस्था झाली रे मग अभ्यासातली. आणि ज्या मुलांना पुढे जाऊन आता 10वी नंतर तुम्हाला सायन्स आर्ट्स काय घ्यायचंय तुम्ही ठरवलं असेल, तर ज्यांना पुढे जाऊन हे घ्यायचंय सायन्स आणि हे जर सगळं असं तुम्ही विसरलाय, तर मग तर प्रॉब्लेमच आहे. बरं, आता माझा व्हाईट फळा दिसतोय तुम्हाला? फळा दिसतोय माझा व्हाईट? हो हो नाही काहीतरी बोला अनम्यूट करून. ठीक आहे, ओके, थँक्यू थँक्यू. चला, आता आपण जो प्रयोग दिलाय तुमच्या पुस्तकात काय आहे, म्हणजे त्या लादीमधून कसं होतंय बघा. ही आपण ना लादी घेतलीये. कशाची लादी ही? काचेची लादी आहे. ठीक आहे. आता इथे आपण एक सुरुवातीला
स्तंभिका काढूयात. इथे एक स्तंभिका काढली आपण. ठीक आहे. आता काय होतंय मुलांनो, प्रकाशाचा किरण एक पडतोय इकडे आपला. एक गेल्या वर्षी पण तुम्ही असं सिमिलर वाली गोष्ट शिकलेला. असा ना प्रकाशाचा किरण एक इथे पडतोय. आता ना तुम्हाला मला सांगायचंय, त्या स्तंभिकेला समजा तुमच्या पुस्तकात जे नाव दिलंय ना तेच आपण इथे नाव देऊया. थांबा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनच नको. अच्छा, नुसतं एनच नाव दिलंय ह्यांनी बिंदूला, अजून तर काही नाव नाही दिले. PQRS दिले. ठीक आहे. इथे नाव दिलंय P. हे PQRS. ठीक आहे. इथे त्यांनी नाव दिलंय N आणि इथे नाव दिलंय A आणि B. आता मला सांगा मुलांनो, हा जो कोण बनलाय ह्याला काय म्हणतात? स्तंभिके बरोबर हा प्रकाश किरणाचा हा जो कोण बनलाय ह्याला काय म्हणतात? ह्याला आपण नाव देतो आय. आयला काय म्हणतात? आय मराठी मधला आय नाही बरं का, इंग्लिश मधला आय. नाहीतर तुम्ही म्हणसाल आईला मम्मी म्हणतात किंवा आईला आई म्हणतात, माता म्हणतात. ही उत्तर नको आहेत मला. अरे आपाती कोण रे, सगळं विसरलाय तुम्ही. बरोबर आहे. हा आपाती कोण आहे. आता गेल्या वर्षी तुम्ही बघितलेलं, जर हा आपला असा आरसा असता तर तुम्हाला माहितीये हा आपाती किरण माघारी वळला असता आणि इथे काय बनला असता, तो परावर्तित किरण बनला असता. पण ही आता आपला आरसा नाहीये, ही काचेची लादी आहे. तर काय होणार आहे, प्रकाशाचं इथे होणार आहे परावर्तन. सॉरी, प्रकाशाचं अपवर्तन होणार आहे, परावर्तन नाही होणार आहे. आता बघा मुलांनो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट. आता हा जो प्रकाशाचा किरण आहे ना, हे बघा, परावर्तन म्हणजे काय मुळामध्ये. थांबा, मी वेगळा कलर घेते. हा बघा, हा आपला प्रकाशाचा किरण आहे. हा असा सरळ सरळ बाहेर जाण्याच्या ऐवजी, दिसते तुम्हाला, हा असा सरळ सरळ बाहेर जाण्याच्या ऐवजी असा नाही जाते. हा त्याचा खरा खरा रस्ता आहे. तुम्हाला माहितीये ना, प्रकाश सरळ रेषेत जातो. पण इथे ज्यावेळी तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात चालला, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजे काय, इथे आहे आपली हवा. बरोबर आहे. इथे हवा आहे आणि हे काय आहे, आपली काच आहे. आणि ही PQ जी आहे, ही दोन माध्यमांना काय करते, वेगवेगळी करणारी सीमारेषा आहे. बाउंड्री म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर ती बाउंड्री आहे दोघांना वेगवेगळं करणारी. मग एका माध्यमातून जसं तो दुसऱ्या माध्यमाच्या सीमारेषेला एकदम टच करतोय, त्यावेळी प्रकाश असा सरळ न जाता त्याची दिशा बदलते. म्हणजे बघा, ही मी आता काय करते, ह्याला मी डॉट डॉट वाली लाईन बनवलं. का बरं डॉट डॉट वाली लाईन? कारण ह्या रेषेवरून, ह्या रस्त्यावरून प्रकाश आता नाही जाते. ते तर आपण आपल्याला कळण्यासाठी की अरे हा तर त्याचा खरंचा ओरिजिनल रस्ता होता त्याचा, पण तो त्याने बदलला. काय होतं माहिती मुलांनो, प्रकाश ज्यावेळी विरळ माध्यमातून दाट, विरळ आणि दाट कळतं ना, हवा विरळ माध्यम आहे आणि काच असं दाट आहे. तर विरळ माध्यमातून दाट माध्यमामध्ये जाताना प्रकाश काय करतो, आपल्या स्तंभिकेकडे वळतो असा. दिसते? म्हणजे बघा, त्याने इथून इथपर्यंत त्याचा रस्ता बदलला ना, वाकडा झाला आता तो स्वतःच्या रस्त्यापासून, स्तंभिकेच्या कडे वळला. म्हणून आता मला सांगा मुलांनो, मग आता स्तंभिके बरोबर आता हा वाला जो आपला कोण बनेल, त्याला आपण नाव देतोय R1 आणि ह्याचं नाव जे आहे, म्हणजे जसं हा पहिला आपाती कोण होता, ह्याला मला वाटतं अपवर्तन कोण म्हणतात. बघा बरं तुमच्या पुस्तकात, अपवर्तन कोणच म्हटलंय का ह्याला? काय ना, मला इंग्लिश मधली नावं जास्त लक्षात आहेत. अपवर्ती कोण म्हटलंय त्याला. येस,
अपवर्ती कोण मुलांनो? अपवर्तित कोण नाहीये, अपवर्ती कोण नाव दिलंय ह्यांनी पुस्तकामध्ये. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर R1 काय आहे आपला? अपवर्ती कोण आहे. कोणता कोण आहे? अनम्यूट करून सांगा. कोणता कोण आहे R1? ठीक आहे. थँक्यू. मग आता परत एकदा प्रकाशाचं अपवर्तन होते. माहितीये 2 वेळा होतं. कारण 2 वेळा माध्यमाची बाउंड्री चेंज होते ना. बघ आता ही काच आहे. आता हा प्रकाश जो काचेच्या आत आहे तो काचेतून बाहेर पण येणार आहे. बरोबर आहे. मग तो बाहेर येताना जिथे आता हा प्रकाशाचा किरण स्पर्श करतो ना ह्या बाउंड्रीला, ह्या सीमारेषेला, तिथे आपण ही अजून एक काय काढली? स्तंभिका काढली. ठीक आहे. आता मात्र काय होतंय? काचेमधून तो माघारी हवेत येतोय. म्हणजे दाट माध्यमातून तो काय करतोय? आता विरळ माध्यमात माघारी येतोय. तर आता दाट माध्यमातून विरळ माध्यमात माघारी येताना जो प्रकाशाचा किरण आहे तो स्तंभिकेपासून लांब जातो. ठीक आहे. अच्छा, आता मी प्रश्न विचारते. दाट माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जाताना प्रकाशाचा किरण स्तंभिकेच्या जवळ जातो की लांब? उत्तर द्या. परत एकदा प्रश्न विचारते. दाट माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जाताना प्रकाशाचा अपवर्तित किरण स्तंभिकेच्या जवळ जातो की लांब जातो? लांब. व्हेरी गुड. आणि विरळ माध्यमातून दाट माध्यमामध्ये जाताना? ठीक आहे. गुड. व्हेरी गुड. तर आता बघा मग हा कसा जाणार आहे आता? हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर हा की नाही आता इकडे आला ना, आता हा बाहेर येताना हा असा जाणार, हा असा लांब जातो. कळते मुलांना? आणि मग तुम्ही बघू शकता की आता आपल्याला अजून एक जो आहे तो नवीन कोन मिळतोय. हा इथे. तर ह्याला आपण नाव देतो R2 आणि ह्याला आपण नाव देतो E. ठीक आहे. आणि तुम्ही जर बघचाल किती वंडरफुल आहे बघा ही गोष्ट, की ही जी डॉटेड लाईन काढली, जो सरळ रेषेमध्ये प्रकाश जायला पाहिजे होता, तर तुम्हाला दिसते बरोबर त्याला समांतर हा खरं जो अपवर्तित किरण आहे तो बाहेर आलाय. मग आणि तुम्ही बघू शकता म्हणजे याचा अर्थ तो इकडची लाईन जशी की इकडे शिफ्ट झाली आहे. कळते तुम्हाला? लाईन जशी की उचलून तोडून इकडे टाकली. म्हणून तुम्हाला ती मी म्हंटल ना मगाशी, हे बघा, हे आपला जर काचेचा ग्लास असेल तर ह्याच्यामध्ये ही जी अशी पेन्सिल ठेवलेली असते ना, तर ही अशी तुटल्यासारखी दिसते. ही अशी सरळ पेन्सिलच्या ऐवजी इथे अशी ती तुटल्यासारखी दिसते. म्हणजे इथून वाकडी झाल्यासारखी दिसते. इथे पण तेच होतंय. प्रकाश किरण जो सरळ आहे तो वाकडा होऊन खाली तुटून आला असं वाटतंय. तर मग ह्याच्यामधले जे अंतर आहे ना मुलांनो, ह्याच्यामधलं सरळ अंतर आहे ना, हे ह्याला की नाही इंग्लिश मध्ये की नाही लॅटरल डेव्हिएशन म्हणतात. मराठीत काय म्हणतात तुमच्या पुस्तकात नाही दिले. लॅटरल डेव्हिएशन म्हणजे किती अंतराने प्रकाशाचा किरण शिफ्ट झाला. कळते? किती अंतराने तो डेव्हिएट झाला म्हणजे शिफ्ट झाला. तर ते किती अंतराने तो मागे खेचला गेला, त्याला आपण इथे ह्या चिन्हाने दर्शवतात इंग्रजीमधून. हे असं वालं चिन्ह. ठीक आहे. आता हे एक्स्ट्रा माहिती आहे पण ठीक आहे, सांगून टाकली तुम्हाला, पुढे कामात येईल. तर हीच सेम टू सेम आकृती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. ठीक आहे. तर चला आता कळलं तुम्हाला काय होतंय, प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय. आता नीट ऐका, हे तुम्हाला रिपीट करायचंय. थांबा, मी स्क्रीन शेअर थांबवते. ठीक आहे, मी स्क्रीन काढून टाकली आता, कारण मला तुम्हाला बघून काही विचारायचंय. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय मुलांनो, की एका माध्यमातून, नीट ऐका, तुम्हाला रिपीट करायचं, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश त्याची दिशा बदलतो. त्याच प्रक्रियेला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. ठीक आहे.
आता ना हे तर ठीक आहे, आता आकृतीत पण बघितलं की हा बाबा त्यांनी दिशा बदलली. असा सरळ जाण्याच्या ऐवजी तो खाली गेला आणि शिफ्ट झाला. शिफ्टचा अर्थ कोणाकोणाला माहितीये? सोपा शब्द आहे तरी पण माहितीये सगळ्यांना. जागा शिफ्ट बदलले. हा, शिफ्ट होणे म्हणजे जागा बदलणे. करेक्ट. तर तो सरळ जाण्याच्या ऐवजी खालच्या बाजूला त्याचं गेला आणि त्याने जागा बदलली. हे तर तुम्ही शाळेमध्ये पण कदाचित शिकला असाल. आता माझा हा पुढचा प्रश्न आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे. का बरं? कुठला पण विषय शिकताना स्वतःला विचारायचं, शिक्षकांना विचारायचं, का बरं असं का झालं? कोण सांगेल मला प्रकाशाने जागा का बदलली? बघूया कोणी स्मार्ट आहे का तुमच्यापैकी जे बसलेत. का बदलली त्याने जागा? हं? 2 कारण आहेत. आता नीट समजून घ्या. हा, सांग बेटा. हा, पृथ्वीचे परिपालन होते म्हणून. नाही नाही, असं नाहीये. मी सांगते आता, ऐका. तुम्हाला माहिती असेल, हवेमध्ये आणि निर्वातामध्ये हवेमध्ये आणि निर्वातामध्ये प्रकाश ज्या वेगाने जातो, तो वेग आपल्याला माहितीये 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. बरोबर आहे? आठवते ती किंमत? 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड एवढ्या वेगाने प्रकाश जातो हवेमधून. पण हवा तर एकदम विरळ आहे. आता दाट माध्यमामधून जाताना प्रकाशाचा वेग कमी होतो, स्पीड कमी होते. हे सोपं आहे रे. आता जसं की उदाहरणार्थ तुम्ही सायकल चालवताय. तुमच्यापैकी कोणाकोणाला सायकल चालवायला येते? हात वर करा. येस, व्हेरी गुड. खडकीमधून कोणाला सायकल चालवायला येत नाही? येते ना? हा. आता सायकल चालवताय तुम्ही, तर एकदम रोड मोकळा आहे, तर तुम्ही छानपैकी फास्ट सायकल चालवताय. मग रस्त्यामध्ये अचानक काय झालं? एक गुराखी त्याच्या मेंढ्यांना घेऊन चाललाय. त्या सगळ्या रस्त्यावर गोळा झाल्या. असं झालंय तुमच्या बरोबर होतं, हे कॉमन गोष्ट आहे. मग तुम्हाला स्पीड कमी करावी लागेल सायकलची. सायकलची स्पीड कमी करावी लागेल तुम्हाला. मग तसंच इथे प्रकाशाची गती, प्रकाशाचा वेग कमी होतो. म्हणजे 3 × 10⁸ आहे ना, तर तो कमी होतो. आता कुठल्या माध्यमात किती वेग होतो तो आपण गणित सोडवून काढणार आहे. जसं हवेमध्ये 3 × 10⁸ आहे ना, तर पाण्यामध्ये किती होतो, काचेमध्ये किती होतो, तो वेग पण आपण गणित सोडवून काढणार आहे. तो वेग पण फिक्स आहे, त्याचे पण किमती फिक्स आहेत. ती गणित सोडवून तुम्हाला त्या किमती पाठवते. तर आता समजा, मग ठीक आहे, म्हणजे माझं आता त्याने रस्ता का बदलला पण? आधी तो, जसं की आता ही आकृती आपण बघितली, परत एकदा मी दाखवते. बघा, आकृती दिसते तुम्हाला माझी? दिसते ना? तर आता हा प्रकाश बघा, आधी इथून हवेमध्ये आहे त्यावेळी तो 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंडने चाललाय. पण ठीक आहे, त्यांनी जर स्पीड त्याची कमी झाली आहे, तर तरी पण सरळच रेषेत जायचं ना. हळूहळू जायचं, पण सरळच रेषेत जायचं. मग त्याने वाट का बदलली? का बदलली वाट? आता ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. समजा, मुलांनो समजा, तुम्ही सायकलवरती शाळेला चाललाय आणि तुम्हाला उशीर होतोय. तुम्ही आधी मोकळा रस्ता होता, फास्ट चालवत होता. पण अचानक काय झालं? तो गुरवाला आला त्याच्या मेंढऱ्या घेऊन, आणि आता ती मेंढरी जाईपर्यंत तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये हळूहळू चालवायला सायकल. मग तुम्ही काय करचाल? दुसऱ्या रस्त्याने जातो. एक्झॅक्टली, इथे पण तेच होतंय. प्रकाशाला तेवढ्याच वेळामध्ये काचेतून बाहेर यायचंय. म्हणून मग प्रकाश काय करतो? लांबचा रस्ता न घेता तो शॉर्टकट पकडतो. आणि शॉर्टकट रस्ता पकडल्यामुळे, शॉर्टकट म्हणजे काय माहितीये ना? छोटा रस्ता घेतो तो, आणि त्याच्यामुळे मग त्याची तो दिशा बदलतो. दिसतंय तुम्हाला? आता बघा, पेन्सिल आपण ना पट्टी जर घेतली, पट्टीने जर आपण हे अंतर मोजायला गेलो, बघा, हे इथून ते इथपर्यंत हे वाला अंतर मोजा पट्टीने, आणि इथून ते इथपर्यंत हे वाला अंतर मोजा पट्टीने. छोटं कुठलं अंतर असेल?
हे वालं छोटं अंतर असेल ना, म्हणजे हे NE जिथे आहे ना, येस. मग प्रकाश काय करतो, तेवढ्याच वेळामध्ये जास्त वेळ न घालवता बाहेर येण्यासाठी काचेतून छोटा रस्ता घेतो आणि त्याची वाट वाकडी करतो तो, म्हणजे त्याचा तो रस्ता बदलतो. म्हणून ही जी क्रिया आपण त्याला म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन. कळलं? दोन कारण आता मी कोणती सांगितली सांगा बरं. प्रकाशाचे अपवर्तन का होतं? पहिलं कारण प्रकाशाचा वेग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचा वेग वेगवेगळा आहे. जेवढं जास्त दाट माध्यम प्रकाशाचा वेग कमी होणार, जेवढं जास्त विरळ माध्यम प्रकाशाचा वेग जास्त असेल. सिंपल, कॉमन सेन्स. दुसरी गोष्ट, तेवढ्याच वेळात बाहेर येण्यासाठी प्रकाश काय करतो, छोटं अंतरवाला रस्ता निवडतो. छोटा मार्ग तो निवडतो, म्हणून प्रकाश वाकडा होतो. प्रकाशाचा म्हणजे रस्ता जो आहे तो वाकडा राहतो. ओरिजिनल जो खरा त्याचा मूळ रस्ता होता त्याच रस्त्याने न येता तो रस्ता बदलतो. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? हात वर करा. प्रकाशाचं अपवर्तन का होतंय? कोणाकोणाला कळलं? हात वरती करा. ठीक आहे. आता ही जी दोन मी कारणं सांगितली, ही डिटेलमध्ये बहुतेक तुमच्या पुस्तकामध्ये नाहीयेत. तर ही कारणं तुम्ही आपला क्लास संपलं कुठे तर लिहून ठेवा, नाहीतर विसरून जाचाल. ठीक आहे. म्हणून ना मुलांनो, आपल्या कुठल्या पण विषयात असं का होतंय हे जर तुम्ही समजून घेतलं ना, उत्तर लिहिताना कधी विसरणार नाही. आता प्रकाश वाकडा होतो, ठीक आहे. अरे पण का होतो हे कळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सोपं होतं हे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे करतोय प्रकाश पण तेच करतोय. आपण कसा रस्ता चेंज करतो, शॉर्टकट घेतो, तसंच प्रकाश पण शॉर्टकट घेतोय. ज्याच्या रस्त्यामध्ये बाधा निर्माण झाली तर. चला आता पुढे जाऊयात. आता काय करायचं आपल्याला, गणित सोडवायचे थोडीशी. आपण बघितलं वेगवेगळ्या माध्यमामध्ये काय असतं, वेगवेगळी प्रकाशाची गती आहे, वेगवेगळा वेग आहे. अच्छा, त्याच्या आधी ना, आता हे अपवर्तन होतंय ना प्रकाशाचं, हे असं पण नाहीये की आता जसं, थांबा मी ह्या आकृतीमध्ये सांगते. तुम्ही सगळे ज्यावेळी छान लक्ष देऊन ऐकता ना, मला असं वाटतं मी तुम्हाला ही पण माहिती देऊ, ती पण माहिती देऊ. मला अजून शिकवायला छान वाटतं. बरं बघा, आता ना मुलांनो, समजा ही आपण काय घेतलेली, काच घेतलेली आहे. ठीक आहे. हे दोन जोडी कुठली घेतलेली आपण, कुठल्या दोन माध्यमांची जोडी घेतलेली, हवा आणि काचेची जोडी घेतलेली. आता समजा आता आपण दुसरी जोडी घेऊया. थांबा, हे असं नाही, सरळच दाखवते मी. समजा आता इथे हवा आहे आणि इथे पाणी आहे. ठीक आहे. हवा आणि पाण्याची जोडी घेतली तर आता इथून असा प्रकाश येतोय आणि तो पण आता वाकणार आहे, बरोबर आहे. त्याचा हा जो मूळ ओरिजिनल रस्ता आहे त्याच्यापासून तो थोडासा आता काय होईल, प्रकाशाचा किरण स्तंभिकेच्या दिशेने वाकणार आहे. तर हा माहिती तुम्हाला किती अंशाने कोण बनतोय ना, हा आय आणि हा आपला R1 होता आणि इथला पण R1 असेल, तर हे किती अंशाने नक्की वागतोय, हे कोणतं माध्यम आहे त्याच्यावर अवलंबून असतं आणि त्याचे काहीतरी नियम बनलेले आहेत मुलांना. असं नाही की किती पण वाकेल, म्हणजे इथे आधी असा थोडा वाकला नंतर जास्त वाकला वगैरे, असं नाहीये. किती वाकेल, किती अंशाने तो वाकेल त्याचे पण नियम आहेत. त्यालाच आपण म्हणतोय प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. ठीक आहे. कळलं? प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम म्हणजेच तो किती अंशाने वाकणार आहे. मला आता सांगा मुलांनो, त्रिकोणमिती धडा शिकून झालाय तुमचा, 10वी मध्ये आहात तुम्ही. गणितामध्ये त्रिकोणमिती धडा झाला असेल तर हात वर करा. त्रिकोणमिती धडा शिकून झालाय गणितामध्ये, हात वर करा. त्रिकोणमिती, साइन, कॉस, टॅन नाही झालंय? वर्ष संपायला आलं, अजून तुमचं त्रिकोणमिती नंतर शिकवणार म्हणून नाही शिकवलं, लक्षात नाही राहणार. अरे बाबा, खडकीच्या स्कूलमध्ये झालाय त्रिकोणमिती गणिताचा धडा मुलांनो? खडकीच्या स्कूलमध्ये झालाय धडा शिकून? अच्छा, बरं नसेल झाला खडकीच्या शाळेमध्ये पण तर हात वर करा. नसेल झाला तर मोठा हात वर करा. त्रिकोणमिती धडा शिकून खडकीच्या शाळेत नसेल झाला तर मोठा हात वर करा. नाही झाला
वंडरफुल. वर्ष संपलं, आता जानेवारी चालू झालंय तरी नाही झालंय. बरं काय हरकत नाही, मी थोडक्यात सांगते त्रिकोणमिती धड्यामध्ये काय आहे. अरे हो, पण ना आधी शिकवायला हवं होतं बेटा. म्हणजे आता मी जे तुम्हाला हे शिकवणार आहे ना ते कळलं असतं, कारण आपलं सायन्स आणि गणित खूप साऱ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. जोपर्यंत तुम्हाला गणितातल्या काही गोष्टी येत नाही तोपर्यंत तुम्हाला सायन्स मधल्या काही गोष्टी कळणार नाहीत. काही हरकत नाही, मी तुम्हाला थोडक्यात सांगते, डिटेलमध्ये तुम्हाला शिकवतीलच. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. ठीक आहे, चला आता परत स्क्रीन शेअर करते मी. हा, दिसतोय माझा फळा? बघा, तर त्रिकोणमिती काय आहे मुलांनो? हेरॉन्सचे सूत्र आठवते का तुम्हाला? गेल्या वर्षी शिकला असाल. अनम्यूट करून सांगा, हेरॉन्सचे सूत्र आठवते तुम्हाला? बघा, हेरॉन्सच्या सूत्रामध्ये काय होतं की कुठला पण आपला त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या, तुम्हाला आठवत जर असेल तर, दोन बाजू माहिती असतील की ए बी, तर तुम्ही सी किती असेल ती काढू शकता. आय थिंक हेच काहीतरी हेरॉन्सच्या सूत्रामध्ये होतं. आणि कोणासाठी तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं मुलांनो, हे बाजूसाठी हेरॉन्सचं सूत्र आहे. आणि त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचे प्रमेय पण माहिती असेल. त्याच्यामध्ये काय होतं, समजा दोन कोणांची माप आपल्याला माहिती आहेत. समजा हा 30 अंश आहे, हा समजा 50 अंश आहे. उरलेला कोण किती असेल मुलांनो, सांगा बरं, लवकर सांगा. एक 30 अंश आहे, दुसरा 50 अंश आहे, तर तिसरा कोण 100 असेल. व्हेरी गुड. म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते, हे माहितीये तुम्हाला. आतापर्यंत म्हणजे काय माहिती शिकला तुम्ही, की दोन बाजू माहिती असतील तर तिसरी बाजू काढू शकतो, दोन कोण माहिती असतील तर तिसरा कोण काढू शकतो. पण नंतर मग त्रिकोणमिती आली. त्रिकोणमिती ही फक्त आणि फक्त तुमच्या काटकोन त्रिकोणासाठीच लागू होते. सगळ्या त्रिकोणांसाठी ते आपण लागू नाही करू शकत. तर काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणमितीमध्ये काय सांगितण्यात आलं माहितीये तुम्हाला? एक कोण तर 90 अंशच आहे, माहिती आपल्याला. एक कोण 90 अंश आहे. तर त्या त्रिकोणामध्ये समजा तुम्हाला आणखी एक कोण माहितीये किंवा आणखी कुठली पण बाजू माहितीये, तर तुम्ही उरलेल्या सगळ्या गोष्टी काढू शकता. समजा हा कोण माहिती पण नाहीये तुम्हाला, एकच फक्त 90 अंशाचा कोण माहितीये आणि दोन कुठल्या तरी बाजू माहितीये. समजा ही बाजू 5 आहे आणि ही बाजू 3 आहे, तर तुम्ही उरलेले कोण पण काढू शकता, उरलेली तिसरी बाजू पण काढू शकता. हे त्रिकोणमितीमध्ये सांगितलं गेलं. आणि मग त्याचीच काहीतरी ना काय म्हणतात, प्रपोर्शन घेतलंय त्यांनी, रेशो घेतलाय. रेशोला म्हणतात, रेशो म्हणजे मुलांना ज्यावेळी आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये कुठली गोष्ट लिहितो ना, ह्याला काय म्हणतात मराठीत? त्याला काय म्हणतात रे? ए छेद बी ला ह्याला काय म्हणतात? गुणोत्तर. गुणोत्तर म्हणतात मॅडम. गुणोत्तर. बरं, आता मग मी तुम्हाला थोडक्यात सांगते की काय आहे ह्याचा अर्थ नक्की काय आहे. समजा समजा ह्यांनी काय दिली, गुणोत्तर दिलीत. समजा हा कोण थीटा आहे, ह्याचं किती माप आहे माहिती नाही आपल्याला. हा कोण समजा थीटा आहे, तर साइन थीटा म्हणजे साइन नावाचं थीटासाठीचं जे गुणोत्तर आहे ते काय असेल माहितीये? त्याचं सूत्र आहे समोरील बाजू, सबा लिहिते आता मी शॉर्ट मध्ये, म्हणजे ह्या थीटाच्या समोरची बाजू. समजा आता आपण ह्याला नाव देऊया ए बी सी. एबीसी नाव दिलं आपण आता ह्याला. तर समोरील बाजू कुठली आहे? बीसी भागिले कर्ण जो असेल ना, काटकोन त्रिकोणात कर्ण असतो ना, तर तो कर्ण. मग आता मी जसं म्हंटल, आपल्याला ह्याची माप तर माहिती आहेत. तर समजा हे 5 आहे आणि समजा हे 4 आहे, तर आपलं उत्तर काय येणार? 4/5. म्हणजे थीटाचं माप आपल्याला एका किमतीच्या रूपामध्ये भेटतंय आणि ते किमतीवरून आपण तो कोण अंशामध्ये किती हे काढू शकतो. तर हे कशामध्ये दिलेलं आहे? त्रिकोणमिती धड्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण आता गणित सोडवू ना मुलांनो, त्यावेळी तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. ठीक आहे, सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की काटकोन त्रिकोणासाठी, थांबा मी ह्याला स्टॉप करते.
त्रिकोणमितीमध्ये काय आहे की एकतर कुठली पण बाजू माहिती असतील तर कोण काढू शकतो किंवा कोण माहिती असतील तर बाजू, दोन्ही पण एकत्र काढू शकतो. आतापर्यंत ते तुम्ही नुसत्या बाजू वेगळं काढायच्या, नुसते कोण वेगळं काढायच्या. त्रिकोणमितीमध्ये बाजू आणि कोण एकत्र काढू शकतो पहिली गोष्ट. आणि बाजू आणि कोणामध्ये काय संबंध आहे तो हा गुणोत्तरांच्या रूपामध्ये दिलेला आहे. आणि ह्या गुणोत्तरांना 6 नावं दिली आहेत. साइन थीटा, कॉस थीटा, हे जे चिन्ह होतं ना अंड्यासारखं आणि मध्ये लाईन, त्याला थीटा म्हणतात. तर साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा असे टोटल 6 गुणोत्तर दिलेत. ती तुम्ही त्रिकोणमितीमध्ये डिटेलमध्ये शिकचाल. ठीक आहे. आता सध्या ज्यावेळी आपण मग गणित सोडवू ना त्यावेळी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये कळेल. आता मग हे अपवर्तनाचे जे आपले नियम आहेत, प्रकाशाच्या अपवर्तनाचे जे नियम आहेत, ह्याच्यामध्ये फक्त आपला एकच गुणोत्तराशी संबंध आहे, तो म्हणजे साइन थीटा बरोबर. ज्याचं मी तुम्हाला आता सांगितलं सूत्र काय असतं, समोरील बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, चला तर मी तुम्हाला एक करून दाखवते. काय दिलेलं आहे याच्यामध्ये, हे काय सांगतं आता समजा बघा काय आहे आता प्रकाशाच्या अपवर्तनाचा नियम. पहिली गोष्ट तर आता आपण ह्याला नावं देऊया. समजा हे ए आहे, हा बी आहे, हा आपला इथे एन आहे, पहिली स्तंभिका. स्तंभिकेला इंग्रजीमध्ये नॉर्मल म्हणतात म्हणून एन फॉर नॉर्मल नाव दिले. ठीक आहे. तर इथे आपला झाला आय. आय आपला काय आहे आता, हा आपाती कोन. हा आपला आर आहे, अपवर्ती कोन. ठीक आहे. आता समजा मुलांना हा आय 30 अंश असेल आणि समजा त्याच्याच हिशोबाने हा आपल्याला 30 पेक्षा कितीतरी कमी मिळणार आहे, 25 मानूया. जर आपण मग ह्याला वाढवलं अजून, ह्याला 30चं 40 केलं तर हा 25चं पण थोडंसं वाढेल, काहीतरी 27-28 होईल. बरोबर आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही आय वाढवत जाणार तसं तसं आपला आर वाढत जाईल. आणि बिलकुल ह्याच्या उलट, जसं जसं आय कमी करत जाणार आर अजून कमी कमी होत जाईल. मग ह्या दोघांचा जो संबंध आहे हाच आपल्याला दिलेला आहे की साईनचं तुम्ही आय घेतलं भागिले साईनचंच ते गुणोत्तर आरचं घेतलं तर ह्याची किंमत जी आहे ती नेहमी एक स्थिरांक येते. तुम्हाला स्थिरांक काय असतं गणितात तुम्ही ऑलरेडी शिकलाय, म्हणजे सेम किंमत मिळते, सेम टू सेम एक्झॅक्टली. आणि ह्यालाच आपण नाव दिलेलं आहे अपवर्तनांक. आणि ह्याला आपण एन ने दर्शवतो. आता हे एन काय आहे वगैरे हे मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगेल. सध्या फक्त मुलांना आज काय करा, त्रिकोणमितीचं थोडंसं तुमच्या गणिताच्या सरांना विचारून घ्या. मग ह्याला आपण परत एकदा रिपीट करूया. तर पहिला हा प्रकाशाच्या अपवर्तनाचा नियम हाच आहे की साइन आय भागिले साइन आर ही नेहमी स्थिर किंमत असते. आणि दुसरा नियम सेम टू सेम जो आपला परावर्तनाचा नियम होता तोच काय, अपवर्ती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण, अपवर्ती किरण सॉरी आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्ती किरण. आपाती किरण, स्तंभिका, अपवर्ती किरण हे तिघच्या तिघ एकाच प्रतलात असतात. कळते, एकाच प्रतलात असतात, हा एक अजून नियम. तर असे आपले 2 नियम आहेत प्रकाशाच्या अपवर्तनाचे. तर आता आपला वेळ 1 मिनिट राहिलाय. तुम्हाला काय करायचंय, एकतर आज आपण जे शिकलोय ते पुस्तकातून वाचून काढायचंय आणि दुसरा होमवर्क काय करायचंय मुलांना, प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम तुमच्या पुस्तकात दिलेत, छान अक्षरामध्ये वहीत लिहून काढायचे आणि पाठ करायचे. पुढच्या वर्गात मी कोणाला पण उभं करून प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम विचारेल. 2च आहेत आणि छोटे छोटे आहेत. ठीक आहे. मला वाटतं अजून एक क्लास असेल आपला ह्याच आठवड्यात 2-3 दिवसात, तर शुक्रवारी आहे बहुतेक. हो, तर मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल. ठीक आहे. चला आता माझी तुमच्या शाळेबरोबर मीटिंग आहे, आपला क्लास आता संपूयात आपण. चला बाय मुलांना. हा